मी जेवण बनवत होती तर सूरज मला म्हणाले चल तुझ्या आईकडे नेतो आणि माझा आनंद गगनात मावेन असं झालं. लगेचच मी पॅकिंग वगैरे केली आणि संगीतमने आम्ही निघालो. संगीतमने ही गोष्ट चांगली केली जे म्हणजे यूज अँड थ्रूचे बेडशीट दिले आणि गाडीत बसल्या बसल्या या माणसाच्या डोक्यात कसली कुरापती येत होती. लहान मुलांसारखं काय ते नाव वगैरे काढणं चालू होतं, पण खूप छान वाटत होतं. मी खूप दिवसानंतर माहेरी जात होते आणि रात्रीची सकाळ कशी झाली मला आनंदाच्या भरात कळलं सुद्धा नाही. आणि नेहमीच मी स्वतःची बेडशीट घेऊन जात असते. आणि इकडे बघा ना, सासऱ्याचं गाव किती राहिलं सारखं मी आपला चेक करत होते. माझ्यापेक्षा आतुरता त्यांना. गेल्या गेल्या हॉटेलला पप्पा होते. सर्वात अगोदर पप्पांशी भेट झाली. माझ्या पप्पांचं आणि चाबीचं असं एक वेगळंच नातं आहे, जे की म्हणजे चाबी नेहमीच त्यांच्याकडून हरवते आणि असंच माझ्या मिस्टरांकडून सुद्धा होतं. आणि फायनली खूप वेळ झाल्यानंतर चाबी सापडली आणि आम्ही घरी गेलो. घरी गेल्या गेल्या आईचा आनंद गगनात मावेन असं झाला. खरंच आई ती आई असते. गेल्या गेल्या आईने ऑप्शन वगैरे केलं, नजर वगैरे काढली. खूप दिवसानंतर मला आईच्या हाताचा चहा प्यायला भेटला. लग्न अगोदरच्या आठवणीत जाग्या झाल्या. जसं आईला समजलं की मला सर्दी झाली, लगेचच तिने बाजरीचा घाटा बनवला. या घाटाने खरंच सर्दी कमी होते बरं का.